नवी कोरी गाडी बघून तर तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलंच असेल, तरीसुद्धा हाय गाईज. जसं की मी माझ्या लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लहान बहिणीच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी स्पेशल होणार आहे, बट त्यासाठी थोडासा टाईम आहे. जस्ट बिकॉज ऑफ त्या दिवशी मला एक इव्हेंट होता आणि त्यामुळे मी सेम डे तिला सरप्राईज करू शकले नव्हते किंवा तिला जे करायचं आहे आम्ही ते करू शकलो नव्हतो. सरप्राईज असं म्हणू शकणार नाही, कारण की तिला त्यापूर्वीच मला सांगावं लागलं होतं. ओके, सो दसरा आला होता. सो आमचं ठरलं होतं की दसऱ्या दिवशी आपण हे एक्सपोज करणार आहोत. आणि मग आज होती गाडीची डिलेवरी, म्हणजे आज आम्ही मस्तपैकी सजून धरून गेलो गाडी घ्यायला. बहिणीच्याच नावाने गाडी घेत होते, त्यामुळे माझ्या बहिणीने 50-60 सह्या मारून गाडी आपल्या नावावर करण्याची प्रोसेस करून घेतली. आणि हे माझे प्रियजन जे माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझ्या नेहमी सोबत असतात, सो ते आले होते. आणि या सगळ्यामध्ये मी पेढे आणायचे विसरून गेले होते, जे मला तिथल्या स्टाफला द्यायचे होते. सो मी पेढे घेऊन आले आणि ही केली आम्ही गाडीची आमच्या ओपनिंगच म्हणू शकते. यस, तर असं केले. आणि गाडी घेतल्यानंतर आम्ही आलो घरी आणि खरी पूजा आम्ही केली घरी. सो सर्वजण आले होते, सर्वजण एक्सायटेड होते. आणि ही माझी सुंदर परिचित म्हणजेच दुसरी गाडी. ओल्ड इज गोल्ड म्हणल्याप्रमाणे नवीन गाडी घरात आली म्हणून जुन्या गाडीला न विसरता दोन्ही गाड्यांची पूजा करून घेतली आणि पद्धतशीर जेवण करून घेतलं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय.